नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दरवेळी अनेक देव, महात्मे, महान पुरुष आणि संत पुरुष यांची माहिती तसेच यांची जयंती व पुण्यतिथी साजरे करत असतो। आजही आपण अशा एका महान आत्म्याविषयी जाणून घेणार आहोत। कोण आहेत हे महान आत्मा? तर हे आहेत शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी। आज आपण यांची माहिती घेणार आहोत। गुरु नानक देवजी हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते। त्यांचा जन्म 1469 साली तलवंडी गावात म्हणजे आताचे पाकिस्तानमधील ननकाना साहिब येथे झाला। त्यांचे वडील मेहता कालूचंद हे गावाचे महसूल अधिकारी होते आणि आईचे नाव माता तृप्ता असे होते। गुरु नानक यांची बहीण नानकी यांच्यावर त्यांचा फार जीव होता, त्यामुळे त्यांना नानकीचा नानक असे देखील म्हटले जाईल। त्यांच्या बालपणाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। गुरु नानक देवजी हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, शांत आणि दयाळू स्वभावाचे होते। इतर मुलांप्रमाणे खेळण्याऐवजी ते ध्यान, भजन आणि ईश्वर चिंतनात रमायचे। त्यांना लहान वयातच देव आणि सर्व सृष्टीतील एकत्व हे जाणवले होते। त्यांच्या शिक्षणाविषयी माहिती घेतली तर आपल्याला समजते की त्यांच्या वडिलांनी त्यांना गुरुकुलात आणि नंतर मौलवींकडे शिकण्यासाठी पाठवले होते। तेथे त्यांनी संस्कृत, फारसी आणि अरबी भाषा शिकल्या। पण लवकरच त्यांनी सांगितले की खरे ज्ञान हे पुस्तकात नाही तर सत्य जाणण्यात आहे। यामुळे शिक्षकांनाही आश्चर्य वाटले, कारण एवढ्या लहान वयात त्यांच्यात आध्यात्मिक विचार कसे आले? तर बालपणाविषयी एक प्रसंग मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना व्यवसाय शिकण्यासाठी काही पैसे दिले, पण गुरु नानक यांनी ते पैसे वापरून भुकेल्या साधूंना अन्नदान केले। तेव्हा वडिलांनी रागाने त्यांना विचारले की पैसे कुठे गेले? तेव्हा नानक म्हणाले की मी ते मानवांना भोजनासाठी किंवा त्यांना अन्नदानासाठी ते वापरले। पहा किती त्यांचा दानशील आणि मानवतावादी विचार होता। यावरनं आपल्याला एक कळते की गुरु नानक देवजी यांना बालपणातच त्यांच्या ईश्वर भक्ती, करुणा, सत्यनिष्ठा आणि समानतेचे विचार दिसू लागले होते। आपण यांच्याविषयी पुन्हा काही माहिती जाणून घेऊयात। त्यांचे जीवन कसे होते? तर गुरु नानक देवजी यांनी 3 मुख्य तत्वे सांगितली होती। नाम जपो म्हणजे देवाच्या नामाचे स्मरण करा। 2 नंबर किरत करो म्हणजे प्रामाणिकपणे मेहनत करून उपजीविका करा। आणि 3रं आहे वंड छडो, वंड छको म्हणजेच आपली कमाई इतरांसोबत वाटा। त्यांचा संदेश होता की धर्म, जात, पंथ यापेक्षा मानवता मोठी आहे। आणि म्हणूनच आपण आजही त्यांचा जन्मदिन, जयंती साजरा करत असतो। यावर्षीही 2025ला त्यांची जयंती 5 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे। या दिवशी शीख लोक गुरुद्वारात जाऊन प्रार्थना, कीर्तन आणि लंगर म्हणजेच सामूहिक भोजन आयोजित करतात। गुरुद्वारात गुरु ग्रंथ साहिब चे अखंड पाठ केले जातात आणि नगर कीर्तन म्हणजे धर्मयात्रा देखील काढली जाते। त्यांचा आपल्यासाठी आणि समाजासाठी महत्त्वाचा संदेश काय आहे तो आज आपण इथे जाणून घेऊया। हा दिवस आपल्याला काय शिकवतो? तर सर्व धर्मांचा आदर करा, सत्य आणि प्रामाणिकतेचा मार्ग स्वीकारा, तसेच प्रेम, दया आणि सेवा हीच खरी पूजा आहे हे जाणून घ्या। चला तर मग यांच्याविषयी आज आपल्याला खूप सारी माहिती आणि या पवित्र व्यक्तिमत्वाची माहिती उत्तमरित्या मिळालेली आहे। त्यांच्या संदेशाचा स्वीकार करूया आणि त्या पद्धतीने आपले जीवन देखील आपण जगूयात। धन्यवाद।